दरम्यान पंतप्रधानांनी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची अधिकृत घोषणा करावी अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची भूमिपुत्रांची आग्रही आणि भावनिक मागणी आहे। परंतु दुर्दैवाने या सरकारला अद्यापही स्थानिकांच्या भावना समजलेल्या दिसत नाहीत। पंतप्रधान मोदींनी तरी आजच्या भाषणात स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना समजून घेत विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्याची अधिकृत घोषणा करावी। तसंच राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत देण्यास राज्य सरकार अपयशी ठरलंय। पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून 25 ते 30 हजार कोटींच्या अतिरिक्त मदतीची घोषणा करावी। पुढची बातमी